गौरवजी आणि वेदिका ताईंना खूप आभार. आणि आपण सर्व आज इकडे उपस्थित आहे, आपण सर्वांचा आभार. सुखी परिवार, आपण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. खूप खूप शुभेच्छा अँड अ व्हेरी वॉर्म वेलकम. धन्यवाद. सुदेव पाटेकर उपरकर देव आणि सर्व आपली या सावंतवाडीची देवस्थान पंचक्रोशीतील आपले सर्व देवतांना वंदन करू. आपण सर्वांनी तरुणांनी आणि आपल्या सर्वांनी झेंडे आपण उंचवायचे आहेत आणि हात वर करायचे आहेत. भारत माता की याचा आवाज पाहिजे, तसा येत नाही अजून. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी विशेष म्हणजे आजचे हा 3 दिवस राहिले आणि या कार्यक्रमाला आमच्या या माझे मिसेस वेदिका विशाल परब, स्वतः आमचे नगराध्यक्षचे पदाचे उमेदवार सौ श्रद्धाराजे भोसले ताई, त्याचप्रमाणे विशेष म्हणजे सन्माननीय लखनजी राजे साहेब, आणि विशेष म्हणजे आज आमची इकडे रणरागिणी म्हणजे आमच्या महिला मोर्चाच्या सर्व मंडळी, त्यापैकी श्वेताताई कोरगावकर, त्याचप्रमाणे संध्याताई आल्या आहेत, तेरसे मॅडम, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष लखम सर झाले, शर्वांजी गावकर मॅडम, आनंदजी आमचे उमेदवार, मोहिनीजी मडगावकर मॅडम, उदयजी नाईक आहे, त्याचप्रमाणे विशेष म्हणजे सावंतवाडीचे आमचे जुने जाणते नेते मनोजजी नाईक साहेब आहे, महेशजी सुकी साहेब आणि शुभागी सुकी मॅडम, हे आमच्या वडिलांप्रमाणे आणि आईप्रमाणे त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. रेश्माताई सावंत आलेल्या आहेत, मानसीजी धुरी ताई आल्या आहेत, श्रद्धाजी मॅडम आहेत, त्याचप्रमाणे रंगनाथजी गवस, रवीजी मडगावकर, दाजी देसाई, बाळा अकेरकरजी, राजेंद्र चितारी, अमयजी पै, प्रकाशजी मोर्ये, बाळू सावंत, पप्पू गणू, संतोषजी गावडे, आजूबाजूच्या परिसरातून आलेले आणि सावंतवाडीच्या 3 नंबर वॉर्ड मधून आलेल्या सर्व तरुण मंडळींसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवूया. या ठिकाणी विशेष म्हणजे प्रवेशाची यादी दिली. या 3 नंबर वॉर्ड मधले सर्व सुकी साहेब आणि त्यांची टीम संपूर्ण, इम्रामजी शेख आहे, जावेद शेख आहे, सुजाता कोदे, नेहा तावडे, पूजाजी मिसाळ, संगीता जीवने, श्रुती कालेलकर, यश जीवने, उल्काजी, त्याच्यानंतर सुजाता शिरसाट, नलिनी खानोलकर, दानावडे, केतनजी कालेलकर, असंख्य मंडळी. म्हणजे कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा, पण पुन्हा तुमच्यासाठी सर्वांसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा, सर्वांनी ताईंचं एक नाव राहिलं. त्यामुळे केव्हा केव्हा काय होतं, चुकून नाव राहत आहे. सर्वांच्या माझे होते की 8 दिवस आम्हाला कोणाला पत्ता नाही, असं आहे. मित्रो, आजचा हा पक्षप्रवेश मला असं वाटतंय की काही दिवसापूर्वी सन्माननीय सुकी साहेब आणि मॅडमांचं आमचं बोलणं झालं. सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचं यांच्याशी सुद्धा बोलणं झालं की ही मातब्बर, आणि आम्ही लहान असल्यापासून पाहतोय की ही मंडळी नगरसेवक, मला वाटतं किती वर्ष होते साहेब? 10-20 वर्ष. म्हणजे आमचा राजकारणातला जेवढा कालावधी आहे, या कालावधीसाठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या देऊया. 10 वर्ष, 20 वर्ष नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष सावंतवाडीचं एक चांगलं भूषण त्यांनी गाजवलेलं होतं त्यावेळी, आणि अशी मंडळी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत, त्याबद्दल मी धन्यवाद मानतोय. तुमचे आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ, आणि विशेष म्हणजे तुमचे आमचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे खासदार, सर्वांचे लाडके खासदार नारायणरावजी राणे साहेब, आणि आमचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणे साहेब. विशेष म्हणजे हा कार्यक्रम हा अचानक ठरला, परंतु अचानक जरी ठरला तरी विशेष गर्दी ही आमच्या मुस्लिम बहिणी आणि सर्व या भगिनींसाठी पुन्हा एकदा टाळ्या देऊया, कारण त्यांची आजच्या कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवलेली आहे. अनेक दिवस प्रचार 10 वॉर्ड मध्ये चालू आहे, आणि प्रचार करता करता काल संध्याकाळी आम्ही प्रचाराच्या निमित्ताने सावंतवाडीच्या बाजारपेठेमध्ये फिरत होतो. फिरता फिरता असंख्य मंडळींनी सांगितलं की या ठिकाणी तुमचं वातावरण खूप चांगलं आहे. मी त्या दुकानदारांना विचारलं बाजारातल्या की आपण कशामुळे वातावरण चांगले आहे म्हणता, तर त्यांनी मला 2 प्रश्न सांगितले.
की या ठिकाणी तुमच्याकडे मोठं पक्ष आहे, त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी आणि दुसरं आहे त्या भारतीय जनता पार्टीचं व्हिजन. या व्हिजन आणि पार्टी या दोन गोष्टीमुळेच भारतीय जनता पार्टीची 3 तारीखचा गुलाल आपण सर्वजण उडवणार आहोत. संपूर्ण देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा, केंद्रात राज्यात सगळीकडे तळ कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीची हवा आहे आणि भारतीय जनता पार्टीच आहे. त्यामुळे कोणाला वाटत असेल की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही कुठेतरी बाजूला गेली आहे, तर तसं नाहीये. भारतीय जनता पार्टी इथे 1 नंबर पूर्वी होती, आजही आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे. मला एवढंच जिल्ह्याचा आणि राज्यामध्ये लक्ष लागलंय सावंतवाडीच्या नगरपालिकेवरती. सावंतवाडीची नगरपालिका येणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट नाहीये. मला एकच खात्री आहे, नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची येणार, पण 20 पैकी 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष हे 100% येतील याची आम्ही तयारी करत आहोत. कोणी पत्रकार बंधूंचे प्रश्न असतात की समोरच्याने टीका दिली केली किंवा काही बोलले तर विषयात परत बोलतील. मी असंख्य वेळा अगोदरच बोलून मोकळं होतो की मला कोणताही प्रश्न विचारू नका, कारण या ठिकाणी माझं नो कॉमेंट्स हे मागच्या वर्षीपासून अजूनपर्यंत तेच आहे आणि पुढे सुद्धा तेच राहणार आहे. मी एवढंच सांगतो की आपल्याला या ठिकाणी सावंतवाडीची स्पर्धा आपल्या माणसांशी करायची नाही. आपली स्पर्धा करायची आहे ती पुणे, मुंबई, बेंगलोर या हैदराबाद या ठिकाणच्या नगरपालिकांशी. आपली नगरपालिका कशी असली पाहिजे याची स्पर्धा आपण करूया. सावंतवाडीमध्ये राजे घराण्याने काय नाही दिलंय? राजे घराण्याने हॉस्पिटल त्यावेळी दिलंय, राजे घराण्याने त्यावेळी आपल्याला स्कूल दिलंय, तलाव दिलाय. ज्या ज्या गोष्टी आज सावंतवाडीत मोठ्या दिसत आहेत या त्यावेळीचं व्हिजन आहे. त्यामुळे मी एवढी खात्री देऊ शकतो की सावंतवाडीमध्ये शांतता चालते आणि शांततेची सर्व मंडळी आहे. खात्रीनिशीर सांगतो की सर्व मंडळींनी ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष मोठ्या लीडने निवडून येणार. टाळा मारायला त्यामुळे ही जी शांतता जी आहे ती 2 तारीख पर्यंत 5 वाजेपर्यंत नक्कीच अशी असेल आणि 3 तारीखला त्याचा जल्लोष हा भगवामय भारतीय जनता पार्टीचाच असेल. असंख्य प्रश्न आहेत सावंतवाडीचे. या ठिकाणी प्रश्न आम्ही 3 तारीख पासून सोडवणार आहोत. मी एवढंच सांगू इच्छितो की विशाल परब कोणी मोठा नाही, भारतीय जनता पार्टी ही मोठी आहे. आमच्या एवढ्या मंडळी आल्या आहेत हे फक्त भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आणि आमचे नितेशजी राणे साहेबांच्या प्रेमापोटी आले आहेत. प्रत्येकाचं एकच मत आहे, केव्हा 2 तारीख येतं आणि ते बटन दाबतो असं प्रत्येकाचं मत झालेलं आहे. बरोबर ना? प्रत्येकाचं एक मत झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीला आपण कसं मताधिक्य देऊ. काही जणांकडनं बोललं जातं, परंतु आमच्याकडनं, आमच्या पक्षाकडनं स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे आणि आम्ही ठरवलेलं आहे की आपण विकासाच्या मुद्द्यावरतीच बोलणार आहोत. विकास सोडून आम्ही काही बोलणार नाही आहोत. मागच्या वर्षीच्या डिसेंबरचं इलेक्शन झालं त्यावेळी पण माझं तेच होतं, बरोबर ना पाटील साहेब? मी त्यावेळी पण तेच सांगितलं, आजही तेच सांगतोय की आमची सावंतवाडीची स्पर्धा बाहेरच्या मंडळींशी आपण करूया. ज्या दिवशी सावंतवाडीचं हॉस्पिटल होईल, ज्या दिवशी डेव्हलपमेंट वाढेल आणि त्याच्यात काय डेव्हलप करायचं आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया. आपली चर्चा कुठल्या गोष्टीवर होते? आपली चर्चा कुठल्या गोष्टीवर होते? आपली ह्या विकासाच्या मुद्द्यावर कोणच चर्चा करत नाही. मागच्या वर्षी सांगितलं, काल सुद्धा राजेसाहेब माझ्यासोबत होते, आम्ही मुस्लिम बांधवांकडे बसलो होतो आणि त्या बांधवांनी एकच सांगितलं की भारतीय जनता पार्टी आणि मुस्लिम बांधवांचं नातं काय आहे. तर मी तिथे सुद्धा त्यांना सांगितलं की आज महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणामध्ये मुस्लिम समाजाचे सुद्धा मंत्री आहेत. मुस्लिम समाजाकडे पण मोठी मोठी पदं आहेत आणि मुस्लिम समाजाचं रक्त आणि आमचं सर्वांचं रक्त हे लालच आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण भगवामय वातावरण 3 तारीखला करणार. मला एवढंच सांगावंसं वाटतंय की सावंतवाडीमध्ये सर्व मुस्लिम बांधव, ख्रिश्चन बांधव आणि मराठा बांधव सर्वांनी आज पेटून उठण्याची गरज आहे. आणि आज मला असं वाटतंय की तरुणांमध्ये, सळसळत्या रक्तामध्ये आज ती ताकद दिसते. मी स्वतः प्रचाराला जातो, ज्या ज्या वॉर्डमध्ये जातात, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जात आहे किंवा नगरसेवक जात आहे, तिथे तिथे तोबा गर्दी आहे. आपण कुठल्याही वॉर्डमध्ये जाऊन पाहावं, त्या त्या ठिकाणी मला गर्दी दिसते. ही गर्दी का दिसते? तर सावंतवाडीचं परिवर्तन हे नक्की अटळ आहे. सावंतवाडीमध्ये बदल हा होणारच आहे. मी सांगतो म्हणून नाही, तर लोकांनी ठरवलेलं आहे. लोक बोलून दाखवत नाही. इतर ठिकाणी कणकवली किंवा इतर ठिकाणी जे चाललंय त्याच्याकडे लोकांचं लक्ष नसतोय. लोकांचं लक्ष फक्त आहे सावंतवाडीची डेव्हलपमेंट. आणि ही डेव्हलपमेंट करण्याची ताकद आमचे नगराध्यक्ष किंवा आमचे सर्व नगरसेवक हे करू शकतात याची खात्री सर्व जनतेला आहे. एक खात्री लोकांना आहे की आमचे नगराध्यक्ष निवडून आले किंवा आमचे नगरसेवक निवडून आले तर त्या कॅबिन मध्ये बसून राहणार नाही, तर ते लोकांच्या, जनतेच्या घरापर्यंतच राहणार आहे. मी स्वतः
या सर्व उमेदवारांना सांगितलंय आणि आमच्या सर्व नेत्यांना सांगितलंय, ज्या दिवशी 2 तारीखला आमची निवडणूक पूर्ण होईल, मतदान होईल, 3 तारीखला आमचा जेव्हा रिझल्ट लागेल, 4 तारीख पासून आम्ही सांगतो तसं आमच्या उमेदवारांनी वागलं पाहिजे. आणि या गोष्टीला सर्व उमेदवारांनी मान्य झाल्यानंतरच या सर्वांना ओएपी फॉर्म देण्यात आला आणि त्याच्यानंतरच आमचं हे कार्य सुरुवात झालंय. टाळा मारायला हरकत नाही. त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की नॉन करप्ट नगराध्यक्ष असतील, नॉन करप्ट नगरसेवक असतील, 1% त्या ठिकाणी कोणत्या ठेकेदाराकडून घेतला जाणार नाही याची ग्वाही मी आणि माझा पक्ष देत आहे. विशाल परबचं व्हिजन काय हे महत्वाचं नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये मोदी साहेबांचं जे व्हिजन आहे, फडणवीस साहेबांचं जे व्हिजन आहे, तेच व्हिजन आमच्या नगराध्यक्ष आणि आमच्या सर्व नगरसेवकांचं आहे. मला खात्री आहे की एक दिवस मोदी साहेब सुद्धा सावंतवाडीमध्ये येतील. टाळ्या मारायला नक्कीच हरकत नाही. कारण एवढा मोठा माणूस जर आमच्या सावंतवाडीत जर येत असेल तर त्याची पूर्ण तयारी आपण केली पाहिजे ना आतापासून. म्हणूनच आपण 3 तारीखचा गुलाल उडवण्यासाठी 2 तारीखला भरघोस मतांनी विजयी करायचा आहे आपल्याला. मी संपूर्ण आमच्या आज प्रवेश करणाऱ्या सुकी मॅडम आणि त्यांच्या सरांचं मी धन्यवाद मानतोय. मनोजजी नाईक साहेबांना सुद्धा धन्यवाद मानतोय. आमच्या साहेबांना धन्यवाद मानतोय. मोहिनीताई आहेत, त्या नगरसेवक साठी उभ्या आहेत त्या वॉर्ड मध्ये, सर्वांना धन्यवाद मानतोय. आजचा हा खूप सुंदर कार्यक्रम आपल्या सर्वांच्या येण्यामुळे झालाय आणि विशेष म्हणजे आमच्या परिसरातील काही मित्रमंडळी, भाजपची सर्व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो. कारण तुम्ही तुमच्या पाहुणे पायकांना सांगून, सगळ्यांना सांगून सावंतवाडीचं परिवर्तन, सह्याद्रीच्या बेल्ट मधले 25 ते 30% मतदान या सह्याद्रीच्या बेल्टचं आहे. त्या सह्याद्रीच्या बेल्ट साठी आपण जोरदार टाळ्या दिल्या. त्यामुळे आमचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून येतील, पण ते कसे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील याचं नियोजन आम्ही आता साहेब करतोय. मोरे सर, आमचं जे नियोजन आहे ते लीड साठी आहे, जिंकून येण्यासाठी नाही. आम्ही जिंकून तर आलोच आहोत आणि खात्रीनिशी आलो आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या वाजूया आणि आपण सर्वांनी या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम चालू करूया. सन्माननीय सुकी सर आणि त्यांचे मॅडम आणि आमचे थोडस प्रवेश घ्यायचा या ठिकाणी